नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायकॉलॉजी फॅक्ट्स मराठीमध्ये. आजचा विषय आहे एकतर्फी प्रेम विसरणं इतकं कठीण का वाटतं आणि त्यातून बाहेर पडण्याचा मानसशास्त्रीय मार्ग कोणता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर बोलणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एकतर्फी प्रेम हा शब्द ऐकायला जितका रोमॅन्टिक किंवा सिनेमासारखा वाटतो, तितकाच तो खऱ्या आयुष्यात अत्यंत वेदनादायी आणि माणसाला आतून पोखरून टाकणारा असतो. मानसशास्त्राच्या भाषेत याला अनरिक्विटेड लव असे म्हणतात. याचा साधा अर्थ असा आहे की जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर आपल्या मनापासून संपूर्ण जीवापाड प्रेम करते, परंतु समोरच्या व्यक्तीच्या मनात तशा कोणत्याही भावना नसतात किंवा समोरची व्यक्ती त्या भावनांचा स्वीकार करण्यास सरळ नकार देते. अशा प्रकारच्या नात्यात एका बाजूला प्रचंड आशा असते, अपेक्षा, स्वप्न आणि ओढ असते, तर दुसऱ्या बाजूला फक्त शांतता, दुर्लक्ष किंवा कायम नकार असतो. जगातील कोट्यावधी तरुणांना या समस्येचा सामना करावा लागतो. हा केवळ एक भावनिक टप्पा नाही, तर ही एक अत्यंत गंभीर मानसिक अवस्था आहे. अनेकदा लोक या अवस्थेत इतके अडकतात की त्यांना त्यांच्या करिअर, आरोग्य आणि स्वतःच्या अस्तित्वाचीही कसलीच पर्वा राहत नाही. मानसशास्त्रज्ञाच्या मते एकतर्फी प्रेमातून बाहेर पडणे हे इतके कठीण किंवा एखाद्या अंमली पदार्थाच्या किंवा दारूच्या व्यसनातून बाहेर पडण्याइतकेच कठीण असू शकते, कारण दोन्ही परिस्थितीमध्ये मेंदूमध्ये घडणाऱ्या रासायनिक प्रक्रिया जवळपास सारख्याच असतात. आता आपण या भागात हेच जाणून घेणार आहोत किंवा सखोलपणे समजून घेणार आहोत की जेव्हा आपण एखाद्याच्या एकतर्फी प्रेमात वेडे होतो, तेव्हा आपल्यामध्ये, आपल्या मेंदूमध्ये आणि मनात नेमके कोणते मानसशास्त्रीय खेळ सुरू असतात. अनेकदा आपल्याला वाटते की प्रेम हे हृदयातून होते, पण मानसशास्त्र आणि विज्ञान सांगते की प्रेमाचा खरा केंद्रबिंदू हा आपला ब्रेन आहे. जेव्हा आपण एकतर्फी प्रेमात असतो तेव्हा आपला मेंदू एका विशिष्ट रासायनिक चक्रात अडकलेला असतो. आता या चक्राला आपण थोडं समजून घेऊया. या चक्राला समजून घेतल्याशिवाय आपल्याला यातून बाहेर पडणे शक्य नाही. आता मेंदूतील प्रमुख 3 रसायने कोणते आहेत? आता 3 रसायने ही आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत. आता न्यूरोट्रान्समीटर यात महत्त्वाची भूमिका बजावतात. डोपामाइन हे आपल्या मेंदूतील एक असे रसायन आहे जे आपल्याला पुरस्कार कायम आपल्याला रिवॉर्ड किंवा आनंद मिळण्याची शक्यता असते, तेव्हा ते कायम स्रवते. आता व्यसनासारखा प्रभाव जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचा विचार तुमच्या डोक्यातून करता, तिचा जुना मेसेज वाचता किंवा सोशल मीडियावर तिचा फोटो पाहता, तेव्हा तुमच्या मेंदूत डोपामाइनची एक मोठी अशी लाट येते. तुम्हाला लगेच क्विक असं तुमच्या माइंडमध्ये प्लेजर भेटतं, तुम्हाला क्षणिक आनंद मिळतो. आणि चक्र कसं बनतं? आता हे डोपामाइनचं चक्र न्यूरोट्रान्समीटरचं चक्र कसं बनतं? जरी समोरची व्यक्ती तुम्हाला प्रतिसाद देत नसली तरीही मेंदूला त्या व्यक्तीच्या विचारातून मिळणाऱ्या तात्पुरत्या आनंदाची सवय, त्यामुळे मेंदू तुम्हाला वारंवार तिचाच विचार करायला कायम लावतो. हे अगदी जुगार खेळणाऱ्या ज्या व्यक्ती असतात, सेम त्यांच्यासारखं असतं. आता पुढच्या वेळी कदाचित ती व्यक्ती हो म्हणेल या आशेने माणूस पुन्हा प्रयत्न करतच राहतो. आता ऑक्सिटोसिन भावनिक बंध निर्माण करणारे रसायन आहे. ऑक्सिटोसिन हे आपला इमोशनल बॉन्डिंग निर्माण करणारं एक रसायन आहे. याला आपण लव हार्मोन किंवा हग हार्मोन पण म्हणतो. आता बॉन्डिंग हार्मोन पण याला असं म्हटलं जातं. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या जवळ जातो किंवा तिच्याशी भावनिक गप्पा मारतो, तेव्हा हे रसायन निर्माण होते. आता एकतर्फी प्रेमातील अडचण, एकतर्फी प्रेमात जरी समोरून प्रतिसाद मिळत नसला तरी तुमच्या बाजूने तुम्ही त्या व्यक्तीला मानसिकदृष्ट्या स्वतःच्या आयुष्याचा एक भाग आपण कन्सिडर केलेलो असतो. आपण त्या व्यक्तीला स्वतःचा भाग बनवलेला असतो. आता तुमची ऑक्सिटोसिन त्या व्यक्तीशी एक घट्ट भावनिक बंध तयार करते.
त्यामुळे ती व्यक्ती चुकीची वागत असली किंवा आपल्याला कायम त्रास देत असली तरी तिच्याबद्दलची ओढ कधीच कमी होत नाही. म्हणजे ती त्रास देत असली तरी ती आपल्याला असं वाटतं की ती आपल्याला प्रेम करत आहे. सो आता सेरोटोनिन हे एक नावाचं एक रसायन आहे, ते आपण पाहणार आहेत. आता सेरोटोनिन म्हणजे विचार नियंत्रित करणारे हे एक रसायन आहे. जेव्हा माणूस प्रेमात पडतो तेव्हा त्याच्या मेंदूतील सेरोटोनिनची पातळी कमालीची घसरते. आता मानसशास्त्रीय संशोधनानुसार OCD म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. आता आपण खूप वेळेस असं याला OCD आहे वगैरे ह्या आजाराबद्दल आपण ऐकलेलं असतं. आता ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणजे तीव्र मानसिक वेड असलेल्या रुग्णांच्या मेंदूत जितकी सेरोटोनिनची पातळी कमी असते तितकीच ती एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या व्यक्तीच्या मेंदूत पण असते. आता त्याचा परिणाम काय होणार आहे? सेरोटोनिन कमी झाल्यामुळे व्यक्तीच्या त्या एकाच विशिष्ट माणसाचा विचार करण्याची जी वेळ लागते दिवसभरात 24 तास फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीचा विचार मनात कायम फिरत राहतात. माणूस इतर कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. म्हणजे एखाद्या वेळेस दारूचं व्यसन लागलं तर चालेल, पण एकतर्फी प्रेमाचं व्यसन लागणं खूप कठीण आहे ते. आता नकार पचवणे आपल्याला इतकं कठीण का जातं? आता त्याच्यामध्ये द सायकॉलॉजी ऑफ रिजेक्शन्स याला म्हणतात. आता मानसशास्त्रात एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे ज्याला कॉग्निटिव्ह डिसोसन्स किंवा वैचारिक विसंगती म्हणतात. आपले मन एकाच वेळी दोन परस्पर विरोधी गोष्टींचा स्वीकार करू शकत नाही. आता वैचारिक विसंगतीचे चक्र काय आहे आपण ते पाहणार आहोत. एकतर्फी प्रेमात पडलेल्या व्यक्तीचे मन स्वतःशीच दोन विचार लढवत असते. पहिला विचार भावना, ती व्यक्ती जगातील सर्वात सुंदर आणि चांगली आहे. आता प्रेमाचं असं असतं की म्हणजे ज्या व्यक्तीच्या आपण प्रेमात पडतो तर ती आपल्याला सगळ्यात उत्कृष्ट, सुसंस्कृत, सोज्वळ, सर्व गुण संपन्न आणि इतकी सुंदर ती दिसायला लागते. ती माझ्यासाठीच बनली आहे असा विचार आपल्या कायम मनामध्ये येण्यासाठी सुरुवात होतो. आम्ही एकत्र खूप आनंदी राहू. जर आमच्या दोघांचं लग्न झालं तर आमच्या दोघांचा संसार म्हणजे एकदम सुखाचा होईल, राजा राणीसारखा आमचा संसार होईल. आता दुसरा विचार आहे वास्तव. त्या व्यक्तीला माझ्यात अजिबात रस नाही, तिने माझा नकार दिला आहे किंवा ती दुसऱ्या कोणावरती तरी प्रेम करते. या दोन विरोधी विचारांमुळे मनात तीव्र मानसिक संघर्ष निर्माण होतो. मानवी मन स्वभावतः स्वतःला सुखावून घेणारे विचार निवडते. म्हणूनच वास्तव समोर दिसत असूनही मन पहिल्या विचाराचा, भावनेचा आधार घेते आणि वास्तवाकडे कायम ते दुर्लक्ष करते. सो आता शारीरिक वेदना आणि भावनिक वेदना यातील साम्य आपण पाहणार आहोत. हॉवर्ड युनिव्हर्सिटी आणि अनेक जागतिक मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या FMR स्क्रॅनच्या संशोधनातून एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला प्रेमात तीव्र नकार मिळतो तेव्हा तिच्या मेंदूच्या ज्या भागात शारीरिक दुखापत, उदाहरणार्थ हात भाजणे किंवा फ्रॅक्चर होणे झाल्यावर वेदना जाणवतात त्याच भागात अँटिरियर सिंग्युलेट कॉर्टेक्स म्हणजे तीव्र हालचाल दिसून येते. याचा अर्थ असा आहे की एकतर्फी प्रेमाचे दुःख किंवा नकार हा केवळ मनाचा खेळ नाही, ते शरीराला होणाऱ्या खऱ्याखुऱ्या जखमे इतकेच वेदनादायी असते. म्हणूनच जेव्हा कोणी म्हणते की माझं हृदय तुटले तेव्हा ती व्यक्ती खरोखरच त्या शारीरिक पातळीवरील वेदना अनुभवत असते. जेव्हा आपण एकतर्फी प्रेमात असतो तेव्हा आपण त्या व्यक्तीला एक देवी किंवा देवाच्या सिंहासनावर बसवतो डायरेक्ट. आपण तिच्या केवळ चांगल्या गोष्टींचा विचार करतो. आता मानसशास्त्रात याला हॅलो इफेक्ट म्हणतात. आपल्याला वाटते की जर ती व्यक्ती सुंदर बोलते तर ती मनानेही तितकीच उत्तम असेल आणि ती माझ्या आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. हे उदात्तीकरण आपल्याला वास्तवापासून दूर घेऊन जाते आणि विसरण्याच्या प्रक्रियेत सर्वात मोठा अडथळा ठरते. आता प्रत्येक व्यक्तीचे एकतर्फी प्रेम सारखे नसते. मानसशास्त्रानुसार याचे काही मुख्य प्रकार पडतात. आता ते आपण प्रकार पाहणार आहोत. आता मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते. यात दोन व्यक्ती आधी खूप चांगल्या मित्र आणि मैत्रिणी असतात, पण एका बाजूने प्रेमाच्या भावना निर्माण होतात तर दुसऱ्या बाजूला ती केवळ एक मैत्री असते. म्हणजे ते मैत्रीतलं फक्त प्रेम असतं, ते प्रेम म्हणजे प्रेम नसतं ॲक्च्युली. अशावेळी मैत्री तुटण्याच्या भीतीने किंवा ती व्यक्ती कधीतरी समजून घेईल या आशेने माणूस वर्षानुवर्ष गुदमरत राहतो. आता अनोळखी किंवा सेलिब्रिटीवरील प्रेम म्हणजे
पॅरासोशल रिलेशनशिप, ज्या व्यक्तीशी कधीही बोलणे झाले नाही किंवा ज्या व्यक्ती आपल्याला ओळखतही नाही अशा व्यक्तीच्या पण आपण प्रेमात पडू शकतो. आता माझी प्रियकर प्रेयसीवरील एकतर्फी ओढ. आता पोस्ट ब्रेकअप अनरिक्विटेड लव, नाते संपलेले असते, समोरची व्यक्ती आयुष्यात पुढे गेलेली असते पण एक बाजू अजूनही जुन्या आठवणींमध्ये अडकून बसलेली असते. आता मानसशास्त्रातील अटॅचमेंट थेअरी आपण पाहणार आहोत. म्हणजे त्या अटॅचमेंट थेअरीनुसार ज्या लोकांनी लहानपणी आई वडिलांकडून पुरेसे प्रेम किंवा लक्ष मिळालेले नसते त्यांच्यात ॲनॅक्शियस अटॅचमेंट स्टाईल विकसित होते. अशी मुले मोठी झाल्यावर अशा व्यक्तींकडे आकर्षित होतात ज्या सहज उपलब्ध होत नाहीत, म्हणजे इमोशनली अनअवेलेबल असतात. त्यांना नकार मिळण्यात किंवा कोणाचा तरी मन जिंकण्यासाठी संघर्ष करण्यात एक प्रकारची परिचित भावना वाटते. आपण पाहिले की एकतर्फी प्रेम हे केवळ भावना नाही तर तो मेंदूचा एक रासायनिक खेळ आहे. आता प्रश्न पडतो, या दुःखातून बाहेर पडायचे कसे? आता मानसशास्त्रात असे मानले जाते की एकतर्फी प्रेमातून बाहेर पडणे म्हणजे एका प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यासारखेच दुःख अनुभवणे होय, हे खरं आहे. आता एलिझाबेथ कुबलर रॉस यांच्या दुःखाच्या 5 अवस्था या सिद्धांतानुसार एकतर्फी प्रेमात पडलेला व्यक्ती या 5 टप्प्यातून जातात. आता हे 5 टप्पे कोणते आहेत ते आपण समजून घेऊया. म्हणजे अर्धी लढाई जिंकणे होय, म्हणजे दुःखाचे 5 टप्पे. आता त्याच्यातील पहिला टप्पा आहे नकार, म्हणजे डिनायल. सुरुवातीला समोरच्या व्यक्तीने नाकारल्यानंतरही तुमचे मन ते स्वीकारत नाही. तिने असे म्हटले असेल पण तिचा अर्थ तसा नसेल, ती फक्त गोंधळलेली आहे, वेळ दिल्यावर सगळं ठीक होईल, अशा विचारांच्या मागे तुम्ही धावता. हे संरक्षण कवच म्हणजे डिफेन्स मेकॅनिझम असते, ज्यामुळे मेंदूला होणारा त्रास काही काळ कमी होतो. पण हा टप्पा तुम्हाला वास्तव समजून घेण्यापासून रोखतो. आता त्याच्यातील दुसरा टप्पा आहे राग, अँगर. जेव्हा वास्तव समोर येते तेव्हा राग म्हणजे प्रचंड राग येतो. स्वतःवर राग येतो की मी इतका मूर्ख कसा होतो, किंवा समोरच्या व्यक्तीवर राग येतो की तिने माझ्या भावनांचा आदर का केला नाही. हा राग नैसर्गिक आहे, पण तो चुकीच्या दिशेने वळवला तर आपण स्वतःचेच नुकसान कायम करून घेतो. आता 3 नंबरचा टप्पा आहे बार्गेनिंग, म्हणजे वाटाघाटी करण्याचा. हा टप्पा सर्वात धोकादायक असतो. मी जर थोडे वेगळे वागलो असतो तर किंवा वेगळं वागले असते तर मी माझे करिअर बदलले असते, तर ती माझ्याकडे आली असती का? तुम्ही स्वतःशीच वाटाघाटी करता की जर मी आणखी एक संधी मागितली किंवा एक शेवटचा प्रयत्न केला तर कदाचित परिस्थिती बदलली असती. ही होप, ही आशा किंवा फॉल्स होप म्हणजे एक खोटी आशा निर्माण करण्याचे एक मोठे केंद्र आहे. आता याच्यानंतरची 4थी स्टेज म्हणजे अतिशय घातक स्टेज आहे, ती म्हणजे नैराश्य. आपल्याला डिप्रेशन येतं. सो जेव्हा वाटाघाटी करूनही काहीच साध्य होत नाही तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने दुखावला जातो. यात भूक न लागणे म्हणजे झोप न येणे, कामात लक्ष न लागणे किंवा कोणाशी बोलावसे वाटत नाही, ही लक्षणे दिसतात आणि ही कॉमन लक्षणे आहेत. आता ही डिप्रेशनची जी फेज आहे या फेजमधून सगळ्यांना जावं लागतं. असं नाही की काही व्यक्ती जातात आणि काही व्यक्ती जात नाहीत, प्रत्येकजण या स्टेजमधून जातं. आता हे नैराश्य म्हणजे तुमच्या मनाला झालेली रिकव्हरीची पहिली पायरी असते, जिथे तुम्ही शांत होऊन परिस्थितीचा विचार करू लागता. आता 5 नंबरचा म्हणजे सगळ्यात खूप जास्त महत्त्वाचा आणि खूप म्हणजे कॉमन असा टप्पा आहे, तो म्हणजे स्वीकार करणं, ॲक्सेप्टन्स. आपल्याला कधी ना कधी ॲक्सेप्टन्स येतोच. हा शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा आहे, जेव्हा तुम्ही ठामपणे स्वीकारता की ती व्यक्ती माझ्या नशिबात नाही आणि मला तिच्याशिवाय जगता येते. हा टप्पा तुमच्या मानसिक मुक्तीचा प्रवास आहे. अनेक लोक एकतर्फी प्रेमात अडकतात कारण त्यांचे मन त्यांना पॅरिएटेबल लॅबच्या मदतीने स्वप्नरंजन करायला लावते आणि मानसशास्त्रात याला कॉग्निटिव्ह बायस म्हणतात. आता जेव्हा आपल्याला ॲक्सेप्टन्स येतो ना तर आपण म्हणजे पुढे गेलेलो असतो. त्या एकतर्फी प्रेमाच्या टप्प्यातून आपण खूप पुढे गेलेलो असतो. आता आशेची जाळी काय असते? तुम्ही त्या व्यक्तीच्या साध्या हाय हॅलोला प्रेमाचा संकेत समजता. जर तिने तुम्हाला विचारले जेवलास का, तर तुम्हाला वाटते की तिला माझी खूप काळजी वाटते, किंवा मुलाने एखाद्या मुलीला विचारले किंवा असं पण वाटतं त्याला माझी खूप जास्त काळजी वाटते. असं नाही की फक्त आपण तिला मुलीलाच उद्देशून म्हणतोय तिथे, पण वास्तव कदाचित असे असते की ती फक्त सौजन्याने आपल्याला विचारत असते.
आता हे कसे ओळखावे की एक सोपा मानसशास्त्रीय नियम असा लक्षात ठेवा की जर त्यांना तुमच्याशी जोडले जायचे असते तर ते स्वतःहून आले असते. जर तुम्हाला सतत प्रयत्न करावे लागत असतील तर ते नाते नाही तर ते तुमचे फक्त एकतर्फी ओझे आहे. आता वास्तवाचा स्वीकार करणे ही एक सक्रिय कृती म्हणजे ती एक ॲक्टिव्ह चॉईस आहे. ती आपोआप कधीच घडत नाही. त्यासाठी खालील काही पद्धतींचा आपण म्हणजे वापर करणार आहोत. द फ्लॉ लिस्ट म्हणजे त्रुटींची यादी. जेव्हा आपण प्रेमात असतो तेव्हा आपण त्या व्यक्तीला परिपूर्ण म्हणजे परफेक्ट समजतो. म्हणजे बाई ती सर्व गुणसंपन्न असते म्हणजे समजतो आपण. आणि तुमच्या मेंदूला पुन्हा वास्तववादी बनवण्यासाठी ती कृती करा. आता कागदावर त्या व्यक्तीच्या अशा 3 गोष्टी लिहा ज्या तुम्हाला आवडत नाहीत. उदाहरणार्थ ती खूप इगोइस्टिक आहे, ती खूप जास्त अहंकारी आहे, ती तुमच्या भावनांना किंमत देत नाही म्हणजे ती विचारत पण नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही आजारी पडलेला असाल आणि तिने साधं किंवा त्याने साधं तुम्हाला विचारलं पण नाही की तू कशी आहेस, तू आजारी का पडलीस वगैरे ते. आता ती तुमच्याशी वारंवार खोटे बोलत असेल कोणत्याही लहान लहान कारणावरून. जेव्हाही तुम्हाला तिची आठवण येईल तेव्हा ही यादी वाचा. हे तुमच्या मेंदूला त्या व्यक्तीचे उदात्तीकरण म्हणजे आयडियलायझेशन थांबवण्यास मदत करते. आता व्हिज्युअलायझेशन ऑफ क्लोजर. तुमच्या मनातील त्या व्यक्तीची प्रतिमा धूसर करा, डोळे मिटा आणि कल्पना करा की ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून हळूहळू लांब जात आहे. तुम्ही तिला निरोप देत आहात. हे क्लोजर मिळवून देण्यासाठी खूप प्रभावी असते. आता लक्षात ठेवा क्लोजर हे दुसऱ्या व्यक्तीकडून मिळत नाही, ते तुम्ही स्वतःला स्वतःच्या मनात द्यायचे असते. आता विचारांची उदात्तीकरण थांबवा. अनेकांना सवय असते की ते जुने मेसेज वाचतात, जुने फोटो बघतात. हे करून तुम्ही स्वतःच्या जखमेवर म्हणजे चांगलासं मीठ चोळत असतात. आता मानसशास्त्रीय भाषात हे तुमच्या डोपामाइन लूपला पुन्हा पुन्हा सक्रिय करते. हे लूप तोडणे हीच वास्तवाच्या स्वीकाराची पहिली अट आहे. सो वास्तवाचा स्वीकार करणे म्हणजे स्वतःचा पराभव मानणे नव्हे, उलट हे एक शहाणपण आहे. जेव्हा तुम्ही हे स्वीकारता की तुम्ही एका चुकीच्या व्यक्तीच्या मागे वेळ वाया घालवला आहे तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने मोकळे होता. आता एकतर्फी प्रेमाचा सर्वात मोठा आणि खोल फटका जर कशाला बसत असेल तर तो म्हणजे व्यक्तीच्या आत्मसन्मानाला म्हणजे स्वतःच्या सेल्फ इस्टीमला सगळ्यात मोठा फटका बसतो. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात सर्वोच्च स्थान देतो आणि ती व्यक्ती आपल्याला नाकारते तेव्हा आपली मन नकळतपणे म्हणजे स्वतःवरच संशय घेऊ लागते. आता मानसशास्त्रानुसार नकाराचा सामना करताना मानवी मन अत्यंत नकारात्मक विचार पद्धतीने म्हणजे निगेटिव्ह कॉग्निटिव्ह ट्राईडकडे वळतं. आता मनात असे प्रश्न निर्माण होतात. माझ्यातच काहीतरी कमतरता आहे का, किंवा मी दिसायला चांगली नाही का, माझ्यावर या जगात कोणीच कधी प्रेम करणार नाही का. ह्या फक्त ह्या स्टेजेस असतात त्यापुरता आपण स्वतःवरती संशय घेतो. आता मानसशास्त्रात एक मूलभूत नियम आहे, रिजेक्शन इज रिडायरेक्शन नॉट रिफ्लेक्शन ऑफ युअर वर्थ. नकार म्हणजे तुमच्या मार्गातील बदल आहे, तो तुमच्या लायकीचा पुरावा नाही. फर्स्ट ऑफ ऑल आता आवडीनिवडीचा सिद्धांत द प्रेफरन्स प्रिन्सिपल हे समजून घेण्यासाठी एक साधे मानसशास्त्रीय उदाहरण पाहूया. तुम्हाला बाजारात गेल्यानंतर एखादे फळ किंवा एखादा विशिष्ट रंग आवडतो. याचा अर्थ असा नाही की इतर रंगाची किंवा फळांची बाजारातील किंमत कमी झाली आहे. ती केवळ तुमची वैयक्तिक आवड म्हणजे आपलं वैयक्तिक प्रेफरन्स असते. तसेच समोरच्या व्यक्तीने तुम्हाला नाकारले कारण तुमच्यात काही दोष आहे असे नाही, तर तिच्या अपेक्षा, तिची मानसिक जवळीक किंवा तिची आवड वेगळी असू शकते. आता समोरच्या व्यक्तीच्या पसंतीवरून स्वतःच्या मूल्याचे मापन करणे हा सर्वात मोठा मानसशास्त्रीय मूर्खपणा आहे. आता स्वतःवरील गुंतवणूक. एकतर्फी प्रेमात आपली सर्व ऊर्जा, वेळ आणि विचार एकाच व्यक्तीवर केंद्रित झालेले असतात. आता मानसशास्त्र सांगतं की जेव्हा हे केंद्र बदलते तेव्हा मानसिक तणाव कमी होतो. आता ऊर्जेचे उदात्तीकरण. मानसशास्त्रात सब्लिमेशन ही एक अशी संरक्षण यंत्रणा आहे जिथे माणूस आपल्या वेदनेला किंवा नकाराला एका सकारात्मक ऊर्जेत बदलतो. जगातील अनेक मोठे लेखक, कलाकार, उद्योगपती आणि खेळाडू यांनी त्यांच्या आयुष्यातील नकाराचा वापर स्वतःचे साम्राज्य निर्माण करण्यासाठी केला आहे. आता ती शारीरिक प्रगती. जेव्हा तुम्ही वर्कआउट, जिम किंवा धावायला सुरुवात करता तेव्हा
शरीरात एंडोर्फिन नावाचे हार्मोन्स रिलीज होते. हे हार्मोन तुमच्या मनातील नैराश्य दूर करून आत्मसन्मान वाढवण्यासाठी थेट मदत करते. आता आपल्या मनातील नकारात्मक संवादाला जाणीवपूर्वक बदलणे म्हणजे रिफ्रेमिंग. आता जुना विचार त्याने मला नाकारले, आता माझे आयुष्य संपले. आता नवीन रिफ्रेम केलेला विचार काय असतो हे कठीण आहे, पण या नाकाराने मला हे शिकवले की मी अशा व्यक्तीवर वेळ वाया घालू नये जिला माझी किंमत नाही किंवा ज्याला माझी किंमत नाही. मी यातून बाहेर पडून अधिक मजबूत बने. मिरर थेरपी. रोज सकाळी आरशासमोर उभे राहून स्वतःच्या डोळ्यात बघून स्वतःची सकारात्मक संवाद साधा. स्वतःला सांगा की तुम्ही एक उत्कृष्ट व्यक्ती आहात, तुमचे स्वतःचे एक स्वतंत्र अस्तित्व आहे आणि तुम्ही कोणासाठी तरी केवळ पर्याय म्हणजे ॲज अ ऑप्शन राहण्यासाठी जन्मलेले नाही. सुरुवातीला ते कृत्रिम वाटेल, पण हळूहळू तुमचं अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस ब्रेन या गोष्टीचा स्वीकार करू लागतो. आता नवीन उद्दिष्टे निश्चित करणे म्हणजे आपले स्वतःचे गोल सेटिंग करणे. जेव्हा तुमचे मन रिकामे असते तेव्हा जुन्या आठवणी जास्त त्रास देतात. म्हणजे आपण एकटे असतो, लोनली बसलेले असतो, आपण मित्रमैत्रिणीमध्ये नाही, घरात एकटे आहोत, तेव्हा जुन्या आठवणी खूप जास्त त्रास देतात. त्यामुळे स्वतःला नवीन एका आव्हानात्मक उद्दिष्टांमध्ये व्यस्त ठेवा. कोणतेही नवीन कौशल्य शिका. उदाहरणार्थ कोडिंग, व्हिडिओ एडिटिंग, संवाद कौशल्य शिकण्यास आपण सुरुवात करू शकतो. पेंटिंग करू शकतो, गेम खेळू शकतो. तुमच्या करिअर किंवा अभ्यासाकडे छोटे छोटे गोल सेट करा, बनवा आणि ते पूर्ण करा. प्रत्येक लहान यश तुमच्या मेंदूतील सेरोटोनिनची पातळी वाढवेल, ज्यामुळे तुम्हाला स्वतःबद्दल अभिमान वाटू लागेल. आता प्रेम प्रकरणात अडकलेला माणूस अनेकदा आपल्या जुन्या मित्रांना आणि आवडीच्या छंदांना विसरून जातो. आता विसरण्याच्या या प्रवासात त्यांना पुन्हा जिवंत करणे आवश्यक आहे. जुन्या छंदांना वेळ द्या. तुम्हाला लहानपणी आधी चित्रकला, गाणे लिहिणे किंवा फोटोग्राफीची आवड असेल तर त्यात स्वतःला झोकून द्या. कला ही मनातील साचलेल्या भावनांना बाहेर काढण्याचे उत्तम माध्यम आहे. सकारात्मक लोकांच्या सोबतीला राहा. अशा मित्रांसोबत किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा जे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देतात, जे तुमची किंमत जाणतात. अशा वेळी नकारात्मक किंवा सतत चिडवणाऱ्या लोकांपासून कायम लांब राहा. आत्मसन्मान म्हणजे स्वतःवर प्रेम करणे. जोपर्यंत तुम्ही स्वतःचा आदर करत नाही तोपर्यंत जगातील कोणतीही व्यक्ती तुमचा आदर करणार नाही. आता नकाराला तुमचा कमकुवतपणा बनवू नका, तर त्याला स्वतःच्या प्रगतीचे इंधन बनवा. आत्तापर्यंत आपण समजून घेतलो की एकतर्फी प्रेमाचे मानसशास्त्र काय असते, वास्तवाचा स्वीकार कसा करायचा, नो कॉन्टॅक्ट रूल कसा पाळायचा आणि स्वतःचा ढासळलेला आत्मसन्मान कसा परत मिळवायचा. पण या संपूर्ण प्रवासाचा अंतिम टप्पा म्हणजे नवीन सुरुवात म्हणजे न्यू बिगिनिंग. मानसशास्त्रानुसार जुन्या आठवणींना मनात ठेवून आयुष्य जगणे म्हणजे पाठीवर एक मोठा जड दगड घेऊन डोंगर चढण्यासारखे आहे. जोपर्यंत तुम्ही तो दगड खाली टाकत नाही तोपर्यंत उंच उडू शकत नाही. अनेकदा लोकांना वाटते की मी त्या व्यक्तीला कधीच विसरू शकणार नाही, माझे आयुष्य इथेच थांबले आहे. पण मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्स याला पूर्णपणे नाकारतात. मानवी मेंदूमध्ये एक कमालीची क्षमता आहे ज्याला आपण न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. याचा अर्थ असा आहे की आपला मेंदू परिस्थितीनुसार स्वतःची रचना बदलू शकतो. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा विचार करणे हळूहळू कमी करता आणि नवीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करता तेव्हा मेंदूतील त्या व्यक्तीशी जोडलेले जुने न्यूरॉन्सचे जाळे कमकुवत होऊ लागतात. त्याऐवजी नवीन आठवणी आणि नव्या सवयींचे मजबूत जाळे तयार होते. आज जे दुःख तुम्हाला असह्य वाटत आहे ते येत्या 6 महिने किंवा 1 वर्षात खूप किरकोळ आणि सामान्य वाटू लागेल, कारण तुमच्या मेंदूने त्या दुःखाची तीव्रता कमी केलेली असते. वेळ सर्व जखमा भरून काढतो. हे केवळ एक वाक्य नसून ते एक म्हणजे वैज्ञानिक सत्य आहे. आता एकतर्फी प्रेमातून पूर्णपणे मुक्त होण्यासाठी म्हणजे क्षमा करणे, फॉरगिव्हनेस अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा मनात समोरच्या व्यक्तीबद्दल राग किंवा कडू भावना साचून राहतात. तिने माझ्यासोबत असे का केले, माझ्या भावनांचा खेळ का केला. स्वतःच्या शांततेसाठी त्या व्यक्तीला क्षमा करा. मानसशास्त्र सांगते की समोरच्या व्यक्तीला क्षमा करणे म्हणजे तिच्या चुकीच्या वागण्याला मान्यता देणे नव्हे, तर त्या व्यक्तीच्या आठवणींचा तुमच्या मनावर असलेला ताबा पूर्णपणे संपवणे होय. जोपर्यंत तुमच्या मनात राग राहील तोपर्यंत तुम्ही मानसिकदृष्ट्या त्या व्यक्तीशी जोडलेले राहाल. जेव्हा तुम्ही मनातून म्हणता ठीक
ठीक आहे, जे झाले ते झाले, मी त्याला माफ करतो आणि मुक्त करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही स्वतःला त्या मानसिक कैदेतून सोडून घेता. आता भूतकाळाचे आभार माना, एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड. या अनुभवाने तुम्हाला खचवून टाकले असले तरी तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक प्रगल्भ, मॅच्युअर बनवले आहे. तुम्ही आता माणसांची पारख करायला शिकला आहात. या शिकवणीबद्दल आयुष्याचे आभार माना, स्वतःवर प्रेम करा. तुम्ही कोणासाठी तरी केवळ एक पर्याय ॲज ऑप्शन असण्यापेक्षा कोणाच्या तरी आयुष्यातील पहिली आणि एकमेव पसंती चॉईस बनण्यास पात्र आहात. त्यामुळे स्वतःची किंमत कधीही कमी करू नका. आता भविष्यासाठी खुले राहा. एका नकाराने तुमचे आयुष्य संपत नाही. हे जग खूप मोठे आहे आणि यात कोट्यावधी उत्तम माणसे आहेत. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तुमच्यावर मनापासून प्रेम करणारी ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात नक्की येईल. आता एकतर्फी प्रेम विसरणे सोपे नाही, कारण ते तुमच्या भावनांची सर्वात शुद्ध रूप होते. पण एका जागी थांबून राहणे म्हणजे आयुष्याचा अपमान करणे आहे. उठून उभे राहा, स्वतःचे अश्रू पुसा, स्वतःच्या करिअरवर आणि स्वप्नांवर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्ही स्वतःला यशस्वी आणि आनंदी बनवाल तेव्हा तुम्हाला जाणीव होईल की भूतकाळातील तो नकार प्रत्यक्षात तुमच्या चांगल्या भविष्यासाठी मिळालेला एक होकार होता. सो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच मानसशास्त्रीय माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सायकॉलॉजी फॅक्ट्स मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आणि मला म्हणायचं आहे, तुम्हाला तुमच्याजवळ काही विषय असतील, तुम्हाला कोणत्या विषयावरती माहिती हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. हा विषय आपल्याच एका सबस्क्रायबरने सुचवलेला विषय आहे. सो तुम्हालाही अशाच कोणत्या तरी विषयावर माहिती असेल तर ती सुचवा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.